मित्र हो, मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये च्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो। मी आज नंदनवन कॉलनीमधच्या परिसरामधील बुद्धविहाराच्या बाजूला हे बाबा राहतात। गेल्या 35 वर्षापासून हे बाबा या ठिकाणी राहतात। यांनी शासनाला घरकुलाची मागणी सुद्धा केलेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई झालेली नाही। बाबा किती वर्षापासून राहता इथं? 35 वर्ष। घरकुलासाठी अर्ज केलेला आहे? कोणाकडे दिली फाईल? नगरपालिकेमध्ये। बरं, काय झालं मग त्याचं? काय झालं? फाईल नाही। किती वर्ष झाले? बरं, या पाण्या पावसामध्ये तुम्हाला त्रास होत नाही तर राहायला? मित्र, आपलं नाव काय? अनुते लालचंद अनुते जे बाबा राहतात। गेल्या इथं 35 वर्षापासून आपल्या परिवार सोबत राहतात। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, बाजूला कचऱ्याची ढीक आहेत। महानगरपालिकेचे लोक या मोकळ्या पटांगणामध्ये कचरा टाकतात आणि या कचऱ्याची दुर्गंधी सगळ्या परिसरामध्ये होते। त्यासाठी बऱ्याचशा लोकांनी कंप्लेंट केल्या, परंतु त्याच्याही कुठल्याही प्रकारचे कारवाई झालेली नाही। एवढ्या विसुकाट्याच्या परिसरामध्ये सापाची भीती, या ठिकाणी पावसाची परेशानी, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हे जे बाबा आहेत त्यांच्या आपल्या कुटुंबासोबत राहतात। मित्र हो, शासनाने या घरकुलासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घराचा सर्वे करावा व जे गरीब मजूर आहेत त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, पण असे होताना दिसत नाही। संभाजीनगरमधील घरकुलाचा घोळ कायम आहे। स्थानिक खासदार आमदार यांच्या उपस्थित घरकुलाच्या बाबतीत भरपूर बैठका होतात, पण त्या बैठकीमध्ये काही निष्पन्न होत नाही। असं जर असलं तर या गरिबाची परिस्थिती कशी सुधारेल? शासनाने मोठमोठ्याला गप्पा मारायच्या, आम्ही विकासाच्या नावावर आम्ही असं करू तसं करू, पण हे कुठल्याही प्रकारचं नाही। निदान हे गरीब तुम्हाला मागतात तरी काय? गरीब फक्त तुम्हाला राहण्यासाठी घर, लाईट, पाण्याची व्यवस्था मागतात, परंतु हे होताना दिसत नाही। मजुरी काय करता बाबा तुम्ही? हे बाबा या ठिकाणी आपले भंगार विकतात आणि आपल्या घरादाराला त्यांची मदत होतात। भंगारमध्ये किती पैसे येतात बाबा? म्हणजे दरवर्षी रोज 100-150? त्यासाठी तुम्हाला पूर्ण फिरावं लागेल इकडे तिकडे? बरं, भंगार कुठं विकता मग? शांतीपुर विकतात। सकाळी किती वाजता जाता भंगार विकायला? 8-9 वाजता जाता आणि दिवसभरातून 100-1 रुपये भेटतात। आणि किती लोक आहेत तुमच्याकडे राहायला? मुलं किती आहेत? 3 मुलं। बरं, नात शाळेत जाते का? कुठल्या शाळेत जाते? विश्राम शाळेमध्ये। तिथं काय फीस वगैरे घेतात? किती घेतात? बरं बरं बरं। मित्रांनो, या शासनाने सरकारी शाळा मुलांची उपस्थिती नसल्या कारणाने बंद केल्यात आणि सर्वसामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। शाळा जर बंद झाले तर पुढं मुलं शिकतील कसे, त्यांना नोकऱ्या कशा लागतील आणि ते आपला उत्कर्ष कसा करतील, या गोष्टीकडे लक्ष न देता शासन भलत्याच गोष्टीवर लक्ष देत असतो। शासना